या ठिकाणी आपण बघतोय सगळ्यात पहिल्यांदा आपण या देशाचं राष्ट्रगीत घेणार आहोत. ज्याला ज्याला देशाचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे, ज्याला भूमीमध्ये जन्मल्याचा गर्व आहे, त्या प्रत्येकाला विनंती करेल की आपण सगळ्यांनी जागेवरती उभे राहा. मैदानाच्या आतमधील औपचारिक शूटिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर या सगळ्या क्षणांना क्षणबद्ध केल्याच्या नंतर आपण या देशाचं राष्ट्रगीत घेतोय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमधून आपल्याला रेडीचा आवाज आल्याच्या नंतर आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. सगळे मान्यवर पुढे घ्या. सगळे मान्यवर, कोणाला मागे ठेवू नका. सगळे एक लाईन मध्ये घ्या. मान्यवर, सगळे मान्यवर दिसू द्या तिथे. ऑल मैदानच्या आतमध्ये रेडी, सगळं ओके, डन. चला, आसपास बघा आपल्या कोण बसलेलं आहे का, तर सर्वांना उभं करा. आपल्या देशाचा अभिमानाचं गीत आपण या ठिकाणी प्ले करतोय. सगळ्यांना विनंती असेल की आपण जागेवरती उभं राहा. डोक्यावरच्या कॅप काढा. कॅप, टोपी चालेल, आपली एक पारंपरिक टोपी चालेल. पारंपरिक टोपी कोणी काढू नका. एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार हो गए, तैयार. राष्ट्रगीत शुरू कर. फिल्मी गाने से जुड़े रहने के लिए YouTube ऐप के बेल आइकन को प्रेस करें. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. Enjoy evergreen भारत माता की. from over. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमन महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. धन्यवाद. उपस्थित सर्वच. देव महादेव. आणि त्याचप्रमाणे सर्वच महापुरुषांना मानाचं वंदन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महासाहेब जिजाऊ, सर्वच महापुरुषांना मानाचं वंदन. या ठिकाणी उपस्थित सगळ्या कडसकांचं या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थितांचं सगळ्यांचं सोच स्वागत करतो. आपल्या सगळ्यांच्या मानाचा अभिमानाचा क्षण, ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण इथे जवळ आलेला आहे. अर्थात ग्रँड फायनलचा दिवस, फायनलचा सोहळा.
वही स्कोरची वही कुठे गेली? अक्षय स्कोर लिहितोय का? वही वही त्याने नेली ना. चांगला स्कोर होता चांगला. आपल्या सिंहासनावर होय ना. सरपंच टॉस बॉलिंग किती वरची मॅच? 5 तरी विचारून घेतलं. 5 जण होते म्हणून काय करतो 6 आणि 5 काय चिकणार एक 6 वरची मॅच रंगेल वाजा थोडी फिरती मॅच 2-3 वेळा इकडे किती वाजले आता? 4 वाजले. 4 वाजले. बोर्डचं आहे पण तेव्हा युनिटी लिहित आहे त्याच्यातलं 20 मिनिट चालू होतं. किती वरची मॅच आहे? 5 का? प्रेक्षक आले सगळे 6 वरची तेव्हा रंगेल मॅच वाजा चांगली. रजनीकांतचं चित्र कोणी काढलं? मीच काढले. रजनीकांत नाही काढली मी पास काढले मीच काढली ती. रजनीकांत वाटतं. दीपक दर्डी का नाही? या सिंहासन ताब्यात घ्या तुम्ही इकडे बसा आणि तुम्ही इकडे बसा. करा जमा. जेवण करून ठेवते करणं पिशू सगळं जेवण किती दिवस टाकून अहो मी उलटे खायचे आले खाली शिकून दिली तिकडे. नाही लेडीज म्हणायचं. शेणी कधी कोणाची आहे बॅटिंग? त्यांनी आपल्याला हे दिलं नाही बघ घेते नाही का विशेष त्यांची लिखित द्यायची आपल्याला कशाला बक्षीस वाटायला वाटायला पाहिजे त्यांचं नाव घेते त्यांचं नाव घेते का? मारुती जागा घ्यायचा एक नंबरचं तुम्हाला मी बॅनर हातात आलं ते लगेच मॅन ऑफ द मॅचची बाबा पहिली ट्रॉफी त्यांची असते आला नसला तर लगेच दिसतं जो उपस्थित त्याचं नाही बॅनरवरचं दुसरं बॅनरवरचं आणि नंतर ही नावं झाली नंतर जे उपस्थित आहेत त्यांची नावं आणि त्यांचे सत्कार बरोबर आपण पटपट केला काय पट नाही लवकर हा का 100 आहे ना. का बाळा मारतोस हे सोम मोबाईल दे ना इकडं सोम इथं टाक पाठ्या. अरे इथं नका बसू रे तुम्ही चेक मग चेक. बस खाली खाली बस हे तुम्ही काय लावलाय बाळा इथं ह्याची आहे ना तुम्ही टिमांची आहे ना बस तिकडे पळा सगळी खाली अरे ते जेवण भरून ठेवा म्हणलं तुम्हाला भरलंय बाबा ओके कुस्तीची गाडी झाला चांगली चाकली होती ताकद चांगली बरं सांगितली. जेवढं मी सहकार्य केलं ना आपल्याला तेवढं मी सत्कार पाहिजे सरसा पहिले सत्कार नंतर बक्षीस वितरण डायरेक्ट सत्कार पहिले बॅनरवरची सगळी नावं त्यानंतर इथं उपस्थितवाल्यांची नावं सत्कार उरकून टाकायचं नंतर डायरेक्ट ट्रॉफी बस बाळा तिथं हल चेक मग चेक. गाण्यावरती कोण आहे रोहित असते का हल चेक मग चेक. नीट चांगली गाणी लावून फायनलचा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्रीडास्कांचं माता भगिनींचं
आज राजगडच्या या पावनभूमीमध्ये अर्थात पालीच्या पावनभूमीमध्ये आपण सगळेजण आहोत. ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे आपलं गाव आणि ऐतिहासिक वारसा सोबतच वर्तमान काळामध्ये आपण बघतोय आपल्या गावाचं ऐक्य जपून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेची सुरुवात झाली होती. अर्थात हा सोहळा निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचा आहे. आपल्या गावातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो हा आहे आणि या दिवसाची वाट गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघत होता. अर्थात पहिला दिवस पार पडला, दुसरा दिवस देखील जवळपास संपलेला आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा क्षण या टुर्नामेंटचा अर्थात या टुर्नामेंट मधील ग्रँड फायनल आणि या ग्रँड फायनलच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं आज विशेष करून महिलांचं या ठिकाणी उपस्थिती आज या सोहळ्याला खास बनवते आहे. बघायचं जिंकणार कोण. दोन संघ आपण बघतो इथे पोहोचलेले आहेत फायनल मध्ये. एका बाजूला सन्माननीय सरपंच गोरक्ष नाना शिर्के यांच्या मालकीचा संघ सरपंच 11 आणि त्यांच्या विरोधात राजगड वॉरियर्स या संघाचे संघमालक सन्माननीय तुषारजी भोसले यांच्या मालकीचा संघ मैदानच्या आतमध्ये खेळताना बघायला मिळेल. तर बघायचं जिंकणार कोण. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही परों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. आणि आज आपण बघतोय यावेळेला बघतोय पहिला बॉल उंच आकाशात आहे. योगेश तळपलाय, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांच्या साठी योगेशच्या बॅट मधून धमाका बघायला मिळतोय. नेट गाणी लावे, चांगली गाणी लावा. एक काम करा, बारके पोरांची गाणी लावू नका, सगळ्यांना आवडतील अशी गाणी लावा. तुम्ही लावता डॉन म्हणतात डॉन आणि त्याला लहान माणसांना म्हाताऱ्या माणसांना काय कळायचं डॉन काय. सगळ्यांना आवडतील अशी गाणी लावा. तुम्ही रॅप लावचाल त्यांना काय कळायची म्हणतात, कविता म्हणतात कसली तरी. आणि यावेळेला आपण बघतोय बॉल उंच आकाशात. नाम है योगेश. पहिला नाही कुणी काय लागा कोण आहे रे डीजे? नका नका डीजे नका वाजून. डीजे बदली करा. चौकार होता देऊ. बरं आताच काय कोण देऊ शकतो. योगेश जाधवने केला. योगी जाधव कसा दिल बॅटिंग मध्ये कोणी दिले म्हणताय ना. मारला. बरं पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर आताच्या 2 धावा, धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ गोलंदाजी मार्क वरती रोहिदास गोलंदाजी मार्क वरती आहे. आणि यावेळेला बघायचं खरं तर पहिलं षटक जे की अतिशय महत्वाचं असतं. पहिल्या चेंडूवरती आपण बघतो षटकार मारला त्यानं. पहिल्या चेंडूवरती षटकार मारणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. बघायचं इथे योगेशच्या बॅट मधून षटकार तर आलाय. यावेळेला पुन्हा एकदा बॉल उंच आकाशात. जेल होईल का. जेल सुटलाय. 1 धाव या दरम्यान इथे कंप्लीट होते आहे. खरं तर एक कॅच हा खूप महत्वाचा असतो. ही फायनलची मॅच आहे. हा कॅच तुमच्या जखमांवरती मीठ चोळणार आहे. हा कॅच सुटणं म्हणजे जखम होण्यासारखं आहे. आणि याच्यानंतर मात्र योगेशच्या बॅटमधून येणारे प्रत्येक फटके हे जखमांवरती मीठ चोळणारे असणार आहेत. एक स्वप्न दोन्ही संघांनी मनात बांधलंय. ते स्वप्न असं आहे की आज इथे काहीही केलं तरी जिंकायचं, काहीही केलं तर चॅम्पियन बनायचं, विजेता बनायचं. पर्व 3 ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. बॉल उंच आकाशात. जेल झालाय. तुषार भोसले यांचा खेळ संपलाय.
खरं तर एक कठीण परिस्थिती आपण बघतो इथे सरपंच 11 संघाच्या विरोधात आता इथे टीम राजगड वॉरियर्स संघासाठी बघायला मिळते. आज शेकडो नजरा एकच स्वप्न एकाच ध्येयासाठी धडधडत आहेत. तुमच्या बॅट आणि बॉलवर सगळ्यांच्या आशा टिकून आहेत. भीती नाही, संकोच नाही, फक्त विजयाचा निर्धार असू द्या. आजचा खेळ तुमचा आहे, जिंकूनच परत फिरा. आजचा खेळ तुमचा आहे, जिंकूनच परत फिरा. कारण कठीण दिवसच चॅम्पियन बनवतात. कठीण काळातच चॅम्पियन बनता येतं. यावेळेला बॉलूनचा आकाशात हा झेल बघायचं होतोय का? या दरम्यान बॉल सुटलाय आणि बॉल बघता बघता सीमारेषा पलीकडे. धावसंख्येकडे जाऊयात आपण आता. 13 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक गोलंदाज मार्क वरती भरत शिर्के आपण बघतो गोलंदाज मार्क वरती आहेत. हा बॉल यावेळेला सोडून दिला. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे 14 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 या धावसंख्येवरती आपण बघतो धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. करतो एक विस्फोटक खेळाडू योगेश. यावेळेला बॉलूनचा आकाशात आहे. हा कॅच होणार का? जेल झालाय. सेकंड विकेट आउट. अनबिलिव्हेबल मोमेंट. सेकंड विकेट डाऊन. योगेश सुद्धा माघारी परतलाय. तर ही वेळ अटॅकची नव्हती, ही वेळ होती संयमाची. कर्तव्य आपण असं बघतोय. कर्तव्य महत्वाच्या 2 विकेट संपल्यात. अनेकांना असं वाटतंय की मॅच संपलीये, पण खरंच मॅच संपलीये का? तर या 2 फलंदाजांना दाखवून द्यावं लागेल की इथे अजून मॅच संपली नाही. आमच्या बॅटमध्ये अजून आग आहे. अजून आमच्या बॅट मधील विजयाची भूक शमलेली नाही. दोन्ही अक्षय आहेत. 2 अक्षय मैदानच्या आतमध्ये खेळतात आणि या 2 अक्षयला दाखवून द्यावं लागेल. मन के जीते जीत है, मन के हारे हार है. मन के जीते जीत है, मन के हारे हारे. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार, असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. दाखवून द्यायचंय अजून देखील आम्ही जिंकणार आहोत. कमबॅक करावं लागेल. जेव्हा जगानं डीजे मध्ये मध्ये नका वाजू. ओके, टेस्टिंग करा, टेस्टिंग करा. वाजवा, थांबली मॅच. मॅच कडे जाऊयात. बघायचे खरं तर आता राजगड वॉरियर्स हा संघ कमबॅक कसा करतो हे बघायचे आपल्या सगळ्यांना. कमबॅक करावं लागेल डेफिनेटली. दोन्ही अक्षराला उभं राहावं लागेल, स्टँड व्हावं लागेल. बॅटची काढाय पाठीमागे खेळाडू. ओहो, हातांमधून बॉल सटलाय. एक तर झालीये, एक झालीये, एक झालीये, एक झालीये. एका सिंगलच्या मदतीने दुसरा अक्षय स्ट्राईक वरती आलाय आणि पहिला अक्षय नॉन स्ट्राईक घेतलाय. डीशू धन्यवाद. यावेळेला बॉल सोडून दिलाय आणि पंचाने सांगितलं व्हाईट बॉल आहे. गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज. पहिलं षटक टाकलं होतं रोहिदासने. यावेळेला पुन्हा गोलंदाजच्या मार्कवरती आहे. संघाने विश्वास त्याच्यावरती ठेवलाय. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती आता 17 वरती पोहोचलाय. 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. अजूनपर्यंत धावफलक एका चांगली उसळी घेऊन, मला असं वाटतं मोठे शॉट नाही पण सिंगल डबल चालू राहिला पाहिजेत. बॉल उंच आकाशात. छोटा पिल्याच्या डोक्यावरून बॉल धडकलाय. बॉल थांबलाय. बरं चेंडूवरती पोहोचल. एक सिंगल. या दरम्यान एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे. साईनाथ आहे का? ओके, यस. साईनाथ मैदान मध्ये खेळतोय. हाइट छोटा है लेकिन पैकेट बड़ा हो सकता है. शायद कैच पकड़े दो, शायद बाउंड्री को रोक दे दो. यहाँ पे देखिए
बॉडी का कुछ अच्छा इस्तेमाल नहीं किया यहाँ पे, क्योंकि देखिए बड़ा शॉट लगाने की चाह जरूर है लेकिन फुटवर्क इंपॉर्टेंट रहता है। आपकी गेंद आपकी बॉडी के ऊपर आ रही है लेकिन आपके पाँव नहीं हिल रहे। इस बार देखिए ताकत के साथ प्रहार किया है, इस बार चौका मिल चुका है। धावसंख्या जाते 4च्या मदतीने अक्षय भोसलेंच्या बॅटमधून चौकाराला धावसंख्या पुढे 22 वरती। अक्षय दर्डिगे आणि अक्षय भोसले आणि दर्डिगेंची युती होणं महत्वाचं आहे, तर सत्ता येईल। पण यावेळेला बघायचं इकडे व्हाईट बॉल पंचांनी कळवला पुन्हा एकदा। रोहिदासनं आणि अवांतर धावा बरेच खर्च केल्यात, ही एक प्रकर्षण गोष्ट जाणवेल आपल्या सगळ्यांना। यावेळेला बॉलिंगचा आकाशामध्ये आहे, साईनाथकडे बॉल ट्रॅव्हल होतो मिड विकेट एरियामध्ये। खेळाडू 2 धावले, पण तोपर्यंत तिकडे दोन्ही अक्षय 2 धावा धावले। खेळाडू 2 धावा धावले आणि लक्ष्मण शिर्के ओरडले। हे सगळ्यांनी आपण ऐकले आणि बघितले। ताकद चांगली होती, इनसाइड आउट शॉट खेळलाय, खेळाडू अडवणार का? बॉल अडवलं जाईल, चांगलं फील्ड आहे। भूषण यांच्याकडे चेंडू, भूषणच आहेत ना आणि टीमचं ते भूषण येते। धावसंख्येकडे जाऊयात आपण आता। तर त्यांनी चांगल्या प्रकारे फील्ड केले, मी पहिल्या दिवशी बघितलं होतं। धावसंख्येकडे जाऊयात आपण आता। 22 वरती आहे, 22 अधिक 5 27 वरती आहे। 27 धावा धावफलकावरती आहेत। तिसरं षटक कंप्लीट झालं। या षटकामध्ये 3 वाईड बघायला मिळाले, एक चौकार अक्षय भोसले यांच्या बॅटमधून बघायला मिळाला। अक्षय भोसले स्टँड झालेत, पण दुसऱ्या बाजूला अक्षय दर्डिगे यांना सुद्धा स्टँड व्हावं लागेल। मॅच कडे जाऊयात आता। आता बाकीच्या 2 षटकांमध्ये काय होणार? धावसंख्या आतापर्यंत बऱ्यापैकी चांगली झालेली आहे। अक्षय रोहिदासनं जास्त आव्हांतर धावा खर्च केल्या, त्याच्यामुळे त्या 3 धावा एक्स्ट्रा आल्या तिकडे आणि यापूर्वी एक विकेट घेतली मला वाटतं त्यानं। यावेळेला शॉट चांगला आहे, द पॉवर ऑफ अक्षय दर्डिगे। भोसले आणि दर्डिगेंची झाली आहे युती, सत्ता यायला लागली आहे। षटकार عندي خوش في الصوت يا اخي تفوز والله خوش في الصوت يا اخي تفوز عندي خوش في الصوت يا اخي تفوز والله خوش। आजोबा गाणं कळलं का? आजोबांना गाणं कळलं असेल, एक वाक्य त्यातलं सांगितलं तर माझ्याकडून बक्षीस आहे। आम्हालाच नाही कळलं, तुम्हाला कसं काय कळायचं? हा विनोदाचा विषय होता, पण विनोद झाला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये। क्रिकेटमध्ये कॉमेंट्री ज्यावेळेस केवळ संघर्ष म्हणजे क्रिकेट नाहीये, तर मनोरंजन देखील होणं खूप महत्वाचं राहतं क्रिकेटमध्ये। आणि या सगळ्या गोष्टी मुळात क्रिकेट हा एक मनोरंजनाची कन्सेप्ट असते। यावेळेला बघायचं एक सिंगल होते कंप्लीट आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि यावेळेला तिसरी होते कंप्लीट, चौथी होणार का? लाखाचे 12,000 केले थ्रो करणाऱ्या खेळाडूने। खेळाडू एवढे धावले की त्यांनी झोपले। आता लग्न झाले का लग्न खेळाडूचं, खालच्या खेळाडूचं, त्याच्यामुळे तो बायकोला न घाबरता लोळतोय। तो लग्न झालं असतं तर असा लोळा नसता। लग्न झालेल्या माणसाचं आयुष्यामध्ये जेव्हा लग्न झालेल्या माणसांसाठी खास आहे बरं का। जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आयुष्यामध्ये संकट आलंय, तेव्हा आहे ना आपल्या मोबाईल मधील बायकोचा फोटो बघा। आपण जर ह्या संकटाला झेलतोय तर हे समोरचं संकट काहीच नाही।
एक 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 धावसंख्येकडे जाऊयात. डॉट चेंडू आता बघायला मिळाला, 38 धावा बरोबर ना? यस, 38 ऑन बोर्ड. चांगला स्कोर बघायला मिळतोय. चौथं षटक करतं. किती षटक आहे? चौथ्या क्रमांक षटक आहे. लकीच्या गोलंदाजीवरती अटॅक झालाय. वा, अक्षय भोसलेचा शॉट चांगला आहे. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. बघता बघता चेंडू आतमध्येच आहे. वा, बारके खेळाडूचं टाळ झाल्या पाहिजेत. फोर आहे का? थांबा, नाही दिला. बॅटिंग टीमनेच नाही दिला. पंच व्यवस्थित लक्ष ठेवा. किती आहे मग? 2 ना? महत्वाची मॅच आहे पंच. यावेळेला बघायचंय अक्षय भोसले यांचा खेळ संपतो. रन आउट. मला काय परवा कशाची भीती, मित्रदार माझे तुम्ही सोबती. परवा कशाची भीती, मित्रदार माझे तुम्ही सोबती. आकाशातला माझ्या पद्धती, तुम्ही धावसंख्या झाली आताची एक आली ना. 1+ विकेट आहे धावसंख्या. 41 धावा धावफलकावरती. धावफलक खरंच खूप चांगला आहे. धावफलक खरंच खूप चांगला. विकेट जरी आलेल्या असल्या तरी देखील किल्ला लढवलाय, हे महत्वाचं. किल्ला लढवला हे महत्वाचं. आणि आपल्या स्वराज्यामध्ये आपण बघतो एक वाक्प्रचार आहे की एक वाक्य खूप छान सुंदर लिहिलंय. लाख मेले तरी चालतील परंतु त्यांचा पोशिंदा जगला पाहिजे. अक्षय कोणता अक्षय दर्डिगे यांनी 2 षटकार मारले तर सन्माननीय हनुमंतप्पा दर्डिगे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. बाबू दर्डिगे यांनी जर 2 षटकार मारले तर आपणकडून पारितोषिक आहे. आणि मी मगाशी म्हणालो की लाख मेली तरी चालतील परंतु त्यांचा पोशिंदा जगला पाहिजे. असं का म्हटलं होतं? तुमच्या क्रिकेटमध्ये विकेट्स किती जाऊ द्या परंतु रन्स चालू झाले पाहिजेत. आणि आउट जर झाला बाबू तर 1001 रुपये द्यावे लागतील. धन्यवाद. या बैला मात्र बघायचंय. पंचाडी बोट आकाशाकडे केलंय. बाबू आउट झालाय. 1000 रुपये घेऊन आपणकडे या. न्यू बॅटर पंकज जाधव. योगेशचे बंधू आहेत का? यस. वा, शॉट चांगला आहे. ताकदीनं मारलाय. आणि या दरम्यान एक तर झाली कंप्लीट आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. पंकज आणि या जाधवचा शॉट बघून योगेश जाधवची छाती फुगली असेल. डीजे थांबा. कोण डीजे? पंकजने षटकार मारला तर आकाश जाधव कडून 1001 रुपयांचं पारितोषिक आणि योगेश जाधव कडून 501 रुपये. या दोन्ही जाधवांची आता छाती फुगली बर का. वा, शॉट खरंच खूप चांगले आहेत. बाहुबलीमध्ये तो डायलॉग आपण सगळ्यांनी बघितला की मेरा पुत्र. हे सगळे जाधव मध्ये असतील. मेरा भाई. किती आले किती गेले, झाले मोठे राजे झाले, खोट्या धर्मात बुडाले. धन्यवाद डीजे. किती आले किती गेले. खूप चांगलं गाणं लावलं. विकेट्स गेल्यात आणि विकेट्स आल्यात. 7 आले त्यातले 5 गेले. 5 विकेट पडल्यात का?
वा, यावेळेला क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं होतं, पण अवांतर स्वरूपाची धाव नाही मिळाली. धावसंख्या किती? धावसंख्या 47. या षटकामध्ये कमी धावा आल्या. बॉल पुन्हा एकदा चांगला आहे आणि सरपंचांनी पाठीमागून पंच केलं. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. सरपंचाने घेतली विकेट. 47 झालं. कॅपिटल्स टू विन. धन्यवाद. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय किशोरजी दर्डिगे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं आम्ही या ठिकाणी करतो मनपूर्वक मनापासून सरचे स्वागत. 5 षटकांची लढत आपण बघितली. 47 धावा धावफलकावरती लावल्या. सुरुवातीला फलंदाजी करत असताना विशेषतः पहिल्या 2 विकेट्स लवकर पडल्याच्या नंतर देखील अक्षय भोसले यांनी आपण बघतो की मध्यंतरी डाव सावरला. त्याच्यानंतर पंकज जाधवच्या बॅटमधून एक चांगला चौकार आला तिकडे आणि बाबू दर्डिगे यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आला होता षटकार. या काही विशेष गोष्टी राहिल्या, परंतु जास्त काळ पार्टनरशिप मोठी बिल्ड नाही करता आली. पण एकंदरीत दोन्ही अक्षयनी पार्टनरशिप बिल्ड केली करतात नावाप्रमाणे. पण मला असं वाटतं की आता अजून देखील मॅचचं सार बाकी आहे. पूर्वार्ध संपला, आपण सगळ्यांनी बघितलं. आपलं याची देही याची डोळा पूर्वार्ध बघितला आपण. आता उत्तरार्ध बाकी आहे. या उत्तरार्धामध्ये जो सर्वोत्तम खेळ करेल तो जिंकणार आहे. बघायचे इथे आता कष्ट करावेच लागतील. विजयासाठी लढावं लागेल. बहिणाबाई चौधरींची एक खूप सुंदर कविता. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर. भाकर मिळवण्यासाठी चटके सोसावे लागतात. विजय मिळवण्यासाठी चटके सोसावे लागतात आणि स्वप्न साकार करण्यासाठी संकटांना पेलावं लागतं. ती ताकद एकदा का मनामध्ये निर्माण झाली की नंतर मात्र जिंकता येतं. आता बघायचं इथे कोण जिंकणार. जखमा तर अनेकांना झाल्यात, जखमा मनाला झाल्यात, परंतु मन तुमचं कधीच अरे दिला फेकून पूजा आणि फिरकावली हमाली ज्या डोक्याने भार वाहिला आला धाकीचा. अरे असेल ते तू हिंमत देते नमसे विशाखता मी आलो. धन्यवाद. आता जास्त काही वाजू नका, मध्यंतरी वाजवा. बघायचं आता करता दोन्ही संघ या जखमांमधून स्वतःला सापडण्याचा प्रयत्न करतील. घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, मगर जो लढ सका वही जिंदा है. बघायचं जो लढणार शेवटच्या क्षणापर्यंत तो जिवंत राहणार आहे, तो जिंकणार आहे, हे वास्तव आहे. सलामीर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला लक्ष्मण शिर्के आणि दुसऱ्या बाजूला भरत शिर्के. पहिला बॉल उंच आकाशात. काय होणार इथे? डिक्लेरेशन 2 कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 धावा आताच्या पहिल्या चेंडूवरती 2 आल्यात. 2 धावा पहिल्या बॉलवरती. मॅचकडे जाऊयात आपण. आता बघतोय खरं तर पहिल्या बॉलवरती आपण बघितलं सचिन भरत शिर्के खेळतात ना. येस, भरत शिर्के यांच्या बॅटमधून आपण बघतोय की 2 धावा इथे बघायला मिळाला. योगेश नेहमीप्रमाणे गोलंदाजी मार्कवरती आहे.
यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागून आपण बघतो हलकासा अपील निर्माण करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय भोसले यांनी. हो यावेळेला पवित्रा खरंच घातक होता. आखूडता टप्पा जाणून बुजून ठेवला होता आणि चांगली गोलंदाजी आहे इथे योगेश जाधवची. बॉल उंच आकाशात आहे. धावांसाठी धाव होईल नक्की. या दरम्यान डिक्लेरेशन झोन कडे चेंडू 2 धावा आताच्या. 2+2 4 धावा धावफलकावरती बघतो आपण इथे. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. 4 चेंडू आतापर्यंत योगेश जाधवने टाकल्यात. अतिशय सुंदर गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 आले त्याच्यानंतर 2 डॉट आले आणि आताच 1. 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती. 48 बनवायच्या टोटल, त्यापैकी 4 झाल्यात. आणखी बनवायच्यात तुम्हाला येणाऱ्या 26 चेंडू मध्ये 44. 26 चेंडू मध्ये 44. पहिलं षटक आहे. अजून देखील षटकार चौकारांची या दोन्ही बॅटरची ओळख राहिलेली आहे. ओहो इनसाइड आउट. इस बार देखिए बात का अंदरूनी किनारा और यहाँ पे स्टंप को उखाड़ा. नाम है योगेश. योग्य वेळी योग्य आक्रमण केलंय योगेश जाधव त्याचं नाव आहे. इकडे जावं लागते तेव्हा सांगता का पासवर्ड? पासवर्ड नाही सांगू शकत, लय सिक्रेट टिपतात. पासवर्ड त्यात सिक्रेट म्हणतात. काय बोलायचं नाही इकडे काय लागतो म्हणा इकडे. अहो ते चार्जिंग नाही त्याला इकडे 2% वरती आला. दुसरा घ्या. मॅच कडे जाऊयात. आपण बघतोय पहिली विकेट तर इथे आलेली आहे. पहिला बुरुज ढासळलाय सरपंच 11 संघाचा, कारण की सामना सोपा नाहीये. संघ मालकांनी जर 2 षटकार मारले तर पारितोषिक आलंय. सन्माननीय रामशेठ खरात, रामभाऊ खरात यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. नाना आलेत. हनुमंत पदर्डिके यांच्या माध्यमातून पारितोषिक घेत आहे. संघ मालकांनी 2 षटकार मारले तर 1001 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे तुम्ही षटकार जाणून बुजून लावताय काय बक्षीस? दोघं एकत्र आले बाउंड्रीची बाहेर थांबा तुम्ही. बॉलर बादशाह आहे बरं का, बॅट्समन मामा आहे. बॅट्समन मामा गावचा विकास होईल ध्यान ठेवा. असे होय दर्ड शक्य का? बरोबर आहे. मामा वर्सेस भाचे, कंस वर्सेस श्रीकृष्ण. वाह चांगला बॉल टाकलाय. भाचा इथे डेंजर आहे बरं का. कृष्णाची चांगली गोलंदाजी आणि बघायला नेमका कृष्णच येतो. पण यावेळेला आपण बघतोय मामाने सर्जिकल स्ट्राईक केलाय. 1 सिंगल तर होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, चांगला कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, दुसरी झाली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 5 वरती, 6 वरती पोहोचली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण बघतोय. लक्ष्मण शिर्के यांची विकेट अतिशय महत्वाची मोलाची आहे. ओहो आकुर्ता टप्पा. धावेसाठी कॉल दिलाय. खरं तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय असं वाटलं होतं. नो बॉल. त्याच्यावरती 1 सिंगल आली. धावसंख्या 8. टका गाठ पडली 2 मातब्बर संघांची, तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांची आणि एकाच एक वरचढ अशा प्रकारच्या खेळाडूंची. धावेचा कॉल नकार दिला. तुम्ही पेटवा मामा वाच्याला. आज मामा वाच्याला पेटवावंच लागेल, त्याशिवाय जिंकता येणार नाही. मागे टाकले बेदच बॉल लागा नाही बाबा. ओहो फुल टॉस बॉल. पण यावेळेला आपण मुख्य सरपंचाने दाखवून दिलं हम किसी से कम नहीं. हमें कमजोर समझना तुम्हारी गलती साबित हो सकती है हे दाखवून दिलं. पाठीमागच्या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या. धावसंख्या 2 ने पुढे 10 वरती. धावफलक खर्च कमी आहे. पुन्हा शॉट चांगला आहे. हो काय फिल्डिंग आहे. अजून आउट कोण नाही. लक्ष्मण शिर्के वाचले हे महत्वाचं झालं.
आणि सरपंच आउट झालेत. तुषार भोसले आणि सरपंचांची एक वेगळी मैत्री दिसते बरं का. मॅच कडे जाऊया थोडंसं आपण आता पुन्हा एकदा. मॅच मध्ये आपण बघतो थोडंसं गांभीर्य आणि मॅच कडे बघूयात आपण आता. इक्वेशन सांगा आता. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. लक्ष्मण शिर्केला खेळावंच लागेल. लक्ष्मण रेखा ओलांडावी लागेल. गनिमी कांबळेने सुद्धा वार करण्याचा प्रयत्न इथे होत आहेत, पण बघायचं लक्ष्मण शिर्के कसा पेटतोय हे बघणं खूप महत्वाचं राहील इथे. हो यावेळेला आखुडता टप्पा. पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. मुश्किलें मुसीबतें इस खेल में तमाम है. मुश्किलें मुसीबतें इस खेल में तमाम है. बुलंद हो हौसला तो फिर हर मुकाम मुमकिन है. एका जिद्दीनं यावेळेला चांगला स्ट्रोक जरूर आलाय. एक सिंगल होईल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल होऊ शकतो. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. बॉल सापडेपर्यंत दुसरा बॉल कंप्लीट झालाय. रन कंप्लीट झालाय. 2 मिळाले इथे. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे इक्वेशन मध्ये बदलाव होतोय. इक्वेशन सांगा. 15 चेंडू 15 चेंडू 35. बॉल सोडून दिला. चौदा चेंडू 35. 14 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. चला आतमध्ये चला ठीक आहे जाऊयात मॅच कडे. मॅच आपण बघतोय आता खर तर एका कठीण क्षणापर्यंत पोहोचलेली. आता पेटणं खूप महत्वाचं आहे. आणि इकडे एक चांगला बॉल आहे. जबरदस्त चेंडू आपण बघतोय इथे. आणि आता मात्र आपण बघतोय चला एकमेकांशी बोलू नका अजिबात. एकमेकांशी बोलू नका अजिबात. शेवटच्या आता इक्वेशन सांगा. इक्वेशन सांगा. इक्वेशन सांगा आता इथे. 12 चेंडू 34 धावांची गरज आहे. एक मोठी मॅच आहे. लक्ष्मण शिर्केला खेळावंच लागेल. हर सर जहा झुक जाए वही मंदिर. पंचांकडे बघायचे. दाद मागितली पण या दरम्यान सुट्टी नाहीये. दोन्हीकडून भोसलेत. आता 2 भोसलेंच्या मध्ये आता इथे शिर्केला वाट काढावी लागेल. पण या वेळेला लक्ष्मण शिर्के सुद्धा सांगतोय मैं भी हुशियार हो. पण एकंदरीत आपण बघतोय मॅच खूप चांगल्या क्षणात मध्ये आपण आहोत सध्या. यावेळेला बघायचं इथे. आणि इथे यावेळेला बघायचंय पुन्हा एकदा आक्रमण चांगलं केलंय. तुषार भोसले चेंडूच्या पाठीमागे धावतायत. बॉल निसटलाय. एक सिंगल डबलला कन्वर्ट केलंय. 2 झाल्या. 2 मिळतील इथे. आणि 2 वरती समाधान मानलंय. धावसंख्येकडे जाऊयात. इक्वेशन सांगा आता. 10 बॉल 10 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला बनवायच्या 3 धावा. हर सर झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. और इस जीवन की कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण सिकंदर आहे. कोण विजेता आहे. धावसंख्येकडे जाऊयात. आपण बघतोय किती मिळाले. 9 चेंडू आणि आपण बघतोय की खरं तर 28 धावांची गरज आहे. 9 चेंडू 28 षटकार येणं गरजेचे आहेत.
या षटकामध्ये 2 षटकार पाहिजेत. कट केले आपण बघतोय इथे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचतील. 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27. अजून देखील आपण बघतोय मॅच संपली नाहीये. संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय यश नाही हे सत्य आणि वस्तुस्थिती आहे. मोठा षटकांचा प्रयत्न. टॉपेज घेणारा चेंडू. तुषार भोसलेंना विकेट मिळते. 7 चेंडू 27 धावांची अजून देखील गरज आहे. 7 चेंडू 27 धावांची गरज आहे. आणि सरपंच 11 संघाला आता अधिकचा संघर्ष करावा लागेल, कारण की संघर्षाशिवाय यश नाही मित्रांनो, ही वस्तुस्थिती आहे. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निकलता है. हीरे पर जितनी धार लगे वो उतना प्रखर चमकता है. मिट्टी का बर्तन पकता है तब धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम मनुष्य के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. व्हाईट बॉल आलाय. 7 बॉल 26. पुढे एकदा वाईड आला. पुढे एकदा वाईड आला. 7 बॉल 25. यावेळेला आपण बघतोय पंचांचा बोट पुन्हा एकदा आकाशाकडे आणि फलंदाज मात्र इथे आउट होतोय. यश दर्डिगे आलेत. त्यांनी षटकार मारला तर सन्माननीय रामभाऊ शेठ खरा त्यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. लक्ष्मण शिर्के यांनी 2 षटकार मारले तरी सन्माननीय हनुमंतप्पा दर्डिगे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक. बक्षिसांची वर्षाव झालाय. पैशांचा पाऊस पडलाय, पण धावांचा पाऊस पडणार का अद्याप बघायला गेलं तर पैशांच्या पावसाबरोबरच इथे धावांचा पाऊस पडणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मॅचकडे जाऊयात आपण. अतिशय महत्वाचा क्षण आपण बघतोय. खर तर काळ कठीण आहे, गंभीर आहे, परिस्थिती कठीण आहे. एका बाजूला आपण बघतोय मॅच सुंदर चालू आहे आणि एका बाजूला एक जण म्हणतोय तू मेरे से बात करी घेणे बोल बता. झाडाखाली बसून फोन झाडाखाली बसून त्याची वेगळीच मॅच चालली तिकडे आणि वाढवून चालली आहे. महत्वाचा VIP कॉल आहे. मला वाटतं तिकडे इराणला फोन लावला असेल बहुतेक, का अमेरिकेला लावलाय. अमेरिकन इराणची भांडणं सोडवत चालले तिकडे. लक्ष्मण शिर्के, लक्ष्मण रेखा ओलांडली यावेळेला. नो बॉल के ऊपर छक्का. ये है लक्ष्मण. राम का धनुष, लक्ष्मण का बल्ला. माशाल्लाह. आताच्या 7 धावा. इक्वेशन सांगा. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. 6 बॉल 18. बॉल शोधून आणा. चला बॉल शोधून टाका. जुना बॉल द्या. आणि आता बघायचंय मॅच मध्ये आपण बघतोय खर तर आता इथे एक ट्विस्ट आलाय. लक्ष्मण शिर्के कदाचित संघ सहकार्य सांगत असेल सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे बरं का, कारण की महत्वाची मॅच आहे ही लीग मॅच नाही. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले आज खुद पर भरोसा फिर देख होता है क्या. 6 चेंडू 18 धावांची गरज. प्री हिट बॉल ताकदीनं मारलाय पण खेळाडू आउट नाहीये. प्री हिट आहे.
चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. 5 बॉल 18 ना, 4 बॉल 18. नो बॉल. 5 बॉल 4 बॉल 18 होता. आता नो बॉल. आता किती 4 बॉल 17. 4 बॉल 17. 4 बॉल 17. मॅच आहे अजूनही. 4 बॉल 17. प्रीहिट बॉल. यावेळेला बॉल उंच आकाशात. लक्ष्मण ने पुन्हा एकदा रेखा ओलांडली. मैच बना रखा है. ये लक्ष्मण है, ये लक्ष्मण है जो राम का धनुष्य चलाना जानता है. ये खिलाड़ी खास है लक्ष्मण शिर्के. 3 बॉल 11. कोणाचा होणार या मोमेंटला बकरा. 3 बॉल 11. इस मोमेंट में अभी देखना ये होगा कि मैच को बनाए रखने वाला ये छक्का था. अब यहाँ पे देखिए कि अगली गेंद के ऊपर क्या होगा, उसी के ऊपर शायद मैच का भविष्य बना रहेगा. तो देखिए 3 गेंदों में 11. तुषार जी ने होशियार किया अपने गेंदबाज को. बॉल आएगा 6 माराय बसले. 2 टाकले तर मॅच झाली. डबल शकाला पाहिजे पुढे काय नंतर शेवट मारू. यावर बघायचं शॉट चांगला मारलाय. गुड डिसिजन. 2 बॉल 11. 1 षटकार 1 चौकार. मॅच होऊ शकते, मॅच होऊ शकते, मॅच होऊ शकते. यावेळेला मात्र चांगला बॉल आलाय. अजून नो बी पडला. थांब थांब. आता टाक म्हणा बॅटिंग काय आता. वाईट बॉल. आणि याच सोबत आपण बघतोय मॅच पिढी झालीये. या वेळचा चॅम्पियन पुन्हा एकदा राजगड वॉरियर्स. राजगड वॉरियर्स या संघाने आपण बघतोय इथे सामना जिंकलाय. आणि या पर्वाचा अतिशय खास क्षण आपण बघतो आपल्या सगळ्यांच्या सोबतीने. एकदा डीजे लावा गाणं. डीजे तोंडात गाणं म्हणा.